नमस्कार मित्रांनो, मेडिको कट्टामध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, भरपूर वेळा तुम्ही इन्फेक्शन नाव ऐकलं असेल, तसेच तुम्हाला भरपूर वेळा इन्फेक्शन झालंही असेल. चला तर मित्रांनो, आज आपण पाहूया इन्फेक्शन म्हणजे काय, त्याची कारण काय आणि त्याला रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत. तर मित्रांनो, इन्फेक्शन म्हणजे जेव्हा आपल्या शरीराला हानिकारक असणाऱ्या सूक्ष्मजीव म्हणजे जीवाणू, विषाणू आणि बुरशी म्हणजेच बॅक्टेरिया, व्हायरस आणि फंगा यांचा जेव्हा आपल्या शरीरामध्ये प्रवेश होतो आणि आपल्या शरीराला ते वीक बनवतात, तेव्हा आपल्याला संसर्ग झाला, इन्फेक्शन झाला असं आपण म्हणतो. तर मित्रांनो, याची कारण काय? मित्रांनो, याची कारणे म्हणजे दूषित अन्न, दूषित हवा, दूषित पाणी यामुळे आपल्याला संसर्ग म्हणजे इन्फेक्शन होऊ शकते. तसेच मित्रांनो, एखादा व्यक्ती जर इन्फेक्शियस असेल म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर संसर्ग झाला असेल आणि तो एखाद्या निरोगी व्यक्तीच्या संपर्कात आला तर निरोगी व्यक्तीलाही आपल्याला इन्फेक्शन होऊ शकतं. तर मित्रांनो, याची लक्षणे काय? मित्रांनो, यामध्ये प्रामुख्याने आपल्याला पाहायला भेटतं की जेव्हा आपल्याला इन्फेक्शन होतं तेव्हा आपल्याला ताप येते, सर्दी होते, खोकला येतो. तसेच मित्रांनो, लालसर उरण आपल्या अंगावर येतात आणि मित्रांनो, यामध्ये महत्वाचं म्हणजे आपल्याला भरपूर थकवा येतो आणि अशक्तपणाही आपल्याला यामध्ये बघायला मिळतो. इन्फेक्शन कुणाकडून कुणाला होतं? तर मित्रांनो, इन्फेक्शन हे एका माणसाकडून दुसऱ्या माणसाला होऊ शकतं. तसेच मित्रांनो, हे प्राण्याकडून माणसाला होऊ शकतं. तसेच आपण जेव्हा एखाद्या संसर्गित म्हणजेच एखादा इन्फेक्शियस व्यक्तीच्या जर वस्तू हाताळत असेल तर तेव्हा आपल्याला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. तसेच मित्रांनो, दूषित अन्न, पाणी आणि हवा यामधूनही आपल्याला इन्फेक्शन होऊ शकतं. आणि मित्रांनो, मोस्ट कॉमन म्हणजे हॉस्पिटलमधूनही इन्फेक्शन होताना पाहायला मिळतं. तर मित्रांनो, यावर उपाययोजना तर काय करायला पाहिजे? तर मित्रांनो, यावर उपाययोजना म्हणजे आपण नेहमी पाणी पिताना पाणी उकळून पिलं पाहिजे. तसेच मित्रांनो, आपण उघड्यावरलं अन्न खाल्लं नाही पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण एखाद्या इन्फेक्शियस म्हणजे संसर्ग असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात जातो तेव्हा किंवा त्याला आपण त्याच्यासोबत कॉन्टॅक्ट करतो तेव्हा आपण त्याला बोलताना व्यवस्थित अंतर ठेवून बोललं पाहिजे किंवा मित्रांनो, त्याला बोलताना आपण मास्क वापरला पाहिजे. माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.